धुले में अयोध्या राम मंदिर से जुड़े कथित दान घोटाले के विरोध में महाविकास आघाड़ी ने विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस, शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार के पदाधिकारियों ने शहर के राम मंदिर में भगवान श्री राम की आरती कर मामले की निष्पक्ष जांच और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। इस दौरान कांग्रेस जिला अध्यक्ष युवराज करंकाल ने भाजपा पर हिंदुओं की आस्था के साथ विश्वासघात करने का आरोप लगाया। इस प्रदर्शन के दौरान युवराज करंकाल का भी बयान सामने आया है। अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत आणि सर्व देशातील नागरिकांनी एक एक रुपया एक एक बीट गोळा करून सर्वांनी मदत केली आणि रामाचं मंदिर हे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि प्रभू रामचंद्र तिथे विराजमान झाले। परंतु आता महिन्याभरापासून आपण असं बघतोय त्या ठिकाणी राम मंदिराला जे जे दान आलेलं आहे बाहेरच्या लोकांकडनं आणि ते लोक आता पुढे येत आहेत। चांदीच्या विटा असतील, सोन्याचे मोठे मोठे हार असतील, करोडो रुपये अब्जो रुपयांची त्या ठिकाणी चोरी होते। आपण फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे डिबेट टी व्हीवर चालू आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं आहे की करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या चंपत चोर आणि त्याच्या साथीदारांनी केलेला आहे। यांना पाठबळ देण्याचं काम सत्ताधारी भाजप पक्षाचं आहे। भाजप पक्षानेच अशा चोरांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे, ट्रस्टी केलेलं आहे आणि हे ट्रस्टी कशी चोरी करता हे आपण सर्वांनी साक्षात बघितलं आहे। म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने, मित्र पक्षांच्या वतीने प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आरती करणार आहोत आणि त्यांना क्षमा मागणार आहोत की या चोरांनी जे तुम्हाला लुटलं, तुम्हालाही सोडलं नाही। रामाच्या नावाने ज्यांनी मतं मागितले, निवडणूक लढवल्या आणि आज पण तेच करताय। प्रभू रामचंद्राच्या नावाने निवडणूक लढताय, निवडून येत आहे, चोऱ्या करून निवडून येत आहे आणि त्याच प्रभू रामचंद्राला लुटायचं काम सुद्धा या चोरांनी केलेलं आहे। यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आता आम्ही प्रभू रामचंद्रांची आरती करणार आहोत।